मी प्राध्यापिका मंजुषा काळे, श्री शिवाजी विद्या मंदिर व सी.बी. पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय चाकण या प्रशालेतर्फे तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज 10 नोव्हेंबर इंटरनॅशनल अकाउंटिंग डे। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना इंटरनॅशनल अकाउंटिंग डेच्या खूप खूप शुभेच्छा। इंटरनॅशनल अकाउंटिंग डे हा दिवस 10 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। असे म्हणतात की माणूस हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे। तो कितीही बुद्धिमान प्राणी असला किंवा त्याची बौद्धिक क्षमता कितीही तल्लख असली तरी कालांतराने तो काही गोष्टी विसरतो। मग ह्या गोष्टी विसरू नयेत म्हणून तर पहा, विद्यार्थी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वही तयार करतात, वहीमध्ये नोट्स लिहितात आणि परीक्षा आल्यानंतर त्या नोट्सचं वाचन करून परीक्षा देतात। मग व्यापारी सुद्धा माणूसच आहे। आज मानवी गरजा वाढल्यामुळे आणि पैशाची उत्क्रांती झाल्यामुळे व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये दररोज असंख्य व्यवहार म्हणजेच ट्रान्झॅक्शन्स होत असतात। मग हे व्यवहार दीर्घकाळ लक्षात ठेवणे व्यापाऱ्याला शक्य नाही, कारण व्यापारी सुद्धा माणूसच आहे। मग व्यापारामध्ये आज पैशाच्या उत्क्रांतीमुळे अनेक व्यवहार हे पैशातूनच होऊ लागलेले आहेत। मग व्यापारामध्ये ट्रान्झॅक्शन्स घडतात म्हणजे नेमकं काय घडतं, तर व्यापारी कोणाला वस्तू विकत असतो, कोणाकडून वस्तू खरेदी करत असतो। ती वस्तू तो कधी कॅशने विकतो तर कधी कॅशने खरेदी करतो, कधी तीच वस्तू तो उधारीवर विकतो किंवा उधारीवर खरेदी करतो। बँकेत पैसे भरत असतो, बँकेतून पैसे काढत असतो, आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देतो, कोणाकडून त्याला कमिशन मिळत असते, कोणाला तो कमिशन देत असतो। अशा असंख्य ट्रान्झॅक्शन्स त्याच्या व्यापारामध्ये दररोज घडत असतात। मग ह्या ट्रान्झॅक्शन्स हे व्यवहार त्याला दीर्घकाळ लक्षात ठेवणे अशक्य आहे, कारण तोही माणूसच आहे आणि माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती अशी आहे की कालांतराने तो काही गोष्टी विसरतो। मग हे व्यवहार विसरू नयेत म्हणून व्यापाऱ्यांना सुद्धा या व्यवहारांची नोंद करण्याची गरज भासू लागली आणि ती नोंद करण्याची प्रक्रिया म्हणजेच बुक कीपिंग होय। बुक कीपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ व्हेरी सिस्टमॅटिक मॅनर, की अतिशय पद्धतशीरपणे अकाउंटच्या पुस्तकामध्ये व्यवसायात होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची नोंद करण्याची प्रक्रिया म्हणजेच बुक कीपिंग होय। म्हणजेच बुक कीपिंग ही अशी प्रक्रिया आहे की व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात त्यांची पद्धतशीरपणे नोंद करून ठेवण्याची ती एक प्रक्रिया आहे। असे म्हणतात की जर एखादी संस्था तिचे आर्थिक हिशोब लिहून ठेवत नसेल तर ती कालांतराने बंद पडते। म्हणजेच या वाक्यावरून आपल्याला असे समजते की हिशोब लिहून ठेवण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मग त्या हिशोब लिहून ठेवण्याच्या पद्धतीलाच इंग्रजीमध्ये बुक कीपिंग असे म्हणतात। म्हणजेच आपल्या व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात त्यांची अकाउंटच्या पुस्तकात नोंद करण्याची प्रक्रिया म्हणजेच बुक कीपिंग होय। मग बुक कीपिंग करण्याच्या म्हणजेच नोंदी करण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे इंडियन सिस्टीम आणि दुसरी पद्धत आहे इंग्लिश सिस्टीम। इंग्लिश सिस्टीमचे पुन्हा 2 उपप्रकार आहेत, सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम। मग आता आपण सध्या जाणून घेणार आहोत डबल एंट्री सिस्टीम बद्दल। डबल एंट्री सिस्टीमलाच मराठीमध्ये द्विनोंद पद्धती असे म्हणतात। डबल एंट्री बुक कीपिंग ही पद्धत एक इटालियन व्यापारी लुका डी बर्गो पॅसिओली यांनी शोधून काढली, म्हणून त्यांना फादर ऑफ अकाउंटिंग असे म्हणतात। मग नेमकी डबल एंट्री बुक कीपिंग आहे तरी काय त्याबद्दल आधी जाणून घेऊया। तर डबल एंट्री बुक कीपिंग म्हणजे द्विनोंद पद्धती। या पद्धतीनुसार हिशोब लिहून ठेवत असताना असे मानले जाते की व्यापारात किंवा व्यवसायात एखादी ट्रान्झॅक्शन घडली तर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 व्यक्ती किंवा 2 वस्तू किंवा 2 घटक किंवा 2 पक्ष किंवा त्या ट्रान्झॅक्शनला 2 बाजू असतात। त्यापैकी एक डेबिट असते तर दुसरी क्रेडिट असते। डेबिट आणि क्रेडिटचा अर्थ हाच आहे की व्यवहारात समजा 2 व्यक्ती इन्व्हॉल्व असतील तर एक वस्तू विकणारी असते तर दुसरी व्यक्ती वस्तू खरेदी करणारी असते। मग जी व्यक्ती रिसिव्हर आहे म्हणजे वस्तू घेणारी आहे तिला डेबिट द्या आणि जी व्यक्ती गिव्हर आहे म्हणजे वस्तू विकणारी आहे तिला क्रेडिट द्या। हाच नियम म्हणजे डबल एंट्री बुक कीपिंग। डबल एंट्री बुक कीपिंग ही जी पद्धत आहे ती 10 नोव्हेंबर 1494 रोजी लुका डी बर्गो पॅसिओली यांनी शोधून काढली। ते एक गणिताचे अभ्यासक होते, शिवाय ते एक तत्वज्ञही होते आणि त्यांनी ही पद्धत 10 नोव्हेंबर रोजी शोधून काढली, म्हणून 10 नोव्हेंबर हा दिवस इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरा केला जातो।
आज संपूर्ण जगभरामध्ये डबल एंट्री बुक कीपिंगनुसारच सर्व व्यवहारांची नोंद केली जाते. बुक कीपिंग इज अन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. बुक कीपिंग ही एक कलाही आहे आणि एक शास्त्रही आहे. याच्यासाठी एक उत्तम उदाहरण सांगता येईल की गाडी चालविता येणे ही एक कला आहे, तर रहदारीचे नियम पाळून गाडी चालविणे हे एक शास्त्र आहे. म्हणजेच व्यापारात किंवा व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने नोंद करण्याची कला म्हणजेच बुक कीपिंग होय. डबल एंट्री बुक कीपिंग ही व्यवसायात होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची नोंद करून ठेवण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे असे मानले जाते. म्हणून ही हिशोब लेखनाची एक तंतोतंत शास्त्रोक्त आणि लोकप्रिय पद्धत आहे. लुका डी वर्गो पॅसिओली यांनी ही पद्धत शोधून काढली, म्हणून त्यांना फादर ऑफ अकाउंटिंग असे म्हणतात. आणि त्यांनी ही पद्धत 10 नोव्हेंबर रोजी शोधून काढली, म्हणून आज संपूर्ण जगभरामध्ये 10 नोव्हेंबर हा इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल अकाउंटिंग डे बद्दल तुम्ही माहिती जाणून घेतली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी काळेल अनिरुद्ध उद्धव, प्राचार्य श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चाकण, की 10 नोव्हेंबर या दिवशी इंटरनॅशनल अकाउंटन्सी दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस 10 नोव्हेंबर रोजी चाकण प्रशालेमध्ये चांगल्या पद्धतीनं साजरा केला जात आहे. त्यामध्ये प्रमुख आमचे प्राध्यापिका सौ काळे मॅडम, जाधव मॅडम यामध्ये सहभागी होत आहेत आणि ते सहभाग घेऊन हा इंटरनॅशनल अकाउंटन्सी दिन साजरा करत आहेत. खरं वास्तविक आता हे जे अकाउंटन्सी आहे याला खूप महत्त्व आहे, कारण जे आर्थिक व्यवहार होतात, जगामधील जे सर्व आर्थिक व्यवहार होतात ते सर्व अकाउंटद्वारे चेक केले जातात. कुठलाही कितीही वर्षभरामध्ये खर्च केला, किती शासनानं निधी दिला, किती खर्च केला, याचा जो हिशोब आहे, याचा ताळेबंद आहे, तो या विषयाद्वारे अत्यंत व्यवस्थितपणे मांडला जातो, जेणेकरून आपला जो वर्षाचा हिशोब आहे तो हिशोब व्यवस्थितपणे आपल्याला पाहता येतो. त्यामुळं इंटरनॅशनल अकाउंटन्सी दिन साजरा करणं खरंच गौरवप्राप्त आहे. आणि या अकाउंटन्सीमुळं अनेक मोठमोठ्या कंपन्या असतील, मोठमोठे उद्योजक असतील, त्यामध्ये खूप मोठे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण होते. आणि ह्या सर्व पैशाची जुळवाजुळव, या सर्व पैशाचा आलेला जो ताळेबंद आहे, हा ताळेबंद रोखण्याचं काम अकाउंट हा विषय करत असतो. आणि हा अकाउंट विषय आमच्या प्रशालेतील प्राध्यापिका सौ काळे मॅडम उत्कृष्ट पद्धतीने शिकवत आहेत. त्याचबरोबर जाधव मॅडम इंग्रजी हा विषय त्याच वर्गाला चांगल्या प्रकारे शिकवत आहेत. म्हणून आमच्या या चाकण प्रशालेमध्ये इंटरनॅशनल अकाउंटन्सी दिन साजरा केला जात आहे. धन्यवाद. नमस्कार, मी थोरात टी.एम. 10 नोव्हेंबर 2023 आज इंटरनॅशनल अकाउंट डे निमित्त सर्वांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, आज इंटरनॅशनल अकाउंटिंग डेच्या निमित्ताने सर्वांना माझ्या प्रशालेतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्ते, सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. आज 10 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय अकाउंटिंग दिवसाच्या मनपूर्वक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, आज 10 नोव्हेंबर इंटरनॅशनल अकाउंटिंग डे आणि या इंटरनॅशनल अकाउंटिंग डेच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 10 नोव्हेंबर इंटरनॅशनल अकाउंटिंग डे निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज 10 नोव्हेंबर इंटरनॅशनल अकाउंटिंग डे या निमित्त आपल्या प्रशालेतील अकाउंट या विषय शिकवणाऱ्या अध्यापिका सौ काळे मॅडम तसेच कॉमर्स डिपार्टमेंटमधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांना आज इंटरनॅशनल अकाउंटिंग डे निमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज 10 नोव्हेंबर जागतिक अकाउंट दिन आहे. त्यानिमित्त सर्व वाणिज्य शाखेतील अभ्यासकांना आणि संशोधकांना आणि दैनंदिन काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. अकाउंट आणि वाणिज्य या शाखेचं खरं महत्त्व जे वाढलं ते म्हणजे आपल्या भारत देशामध्ये
1991-92 पासून मुक्त अर्थव्यवस्था किंवा आपण त्यांना जागतिकीकरण म्हणत असतो ते स्वीकारल्यानंतरच, कारण या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे किंवा जागतिकीकरणामुळे जी काय संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था आहे ही खुली झाली। या ठिकाणी आवर्जून एक उल्लेख करावासा वाटतो की BPO बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हे जे काही जागतिकीकरणामुळे उदयाला आले आणि त्यामध्ये भारतीयांचा जो काही वाटा आहे हा भारतीयांचा वाटा हा सिंहाचा त्या ठिकाणी आहे। आज जर जगामधली जी काय अर्थव्यवस्था आहे ही औद्योगिकरणावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे आणि त्यामध्ये अकाउंट या विषयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये वाणिज्य आणि अकाउंट या शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे आणि असाच कल त्या ठिकाणी वाढत राहील अशी मी आजच्या दिनी शुभकामना व्यक्त करतो। आज 10 नोव्हेंबर इंटरनॅशनल अकाउंटिंग डे। या इंटरनॅशनल अकाउंटिंग डेच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आज इंटरनॅशनल अकाउंटिंग डे, सर्वांना इंटरनॅशनल अकाउंटिंग डेच्या हार्दिक अशा शुभेच्छा। मी सुनीता विनोद बनकर, श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण या प्रशालेमध्ये कम्प्युटर सायन्स हा विषय शिकवते। दिनांक 10 नोव्हेंबर 2023 हा इंटरनॅशनल अकाउंटन्सी डे म्हणून जगभरात साजरा केला जातो। या दिनाच्या निमित्ताने मी सर्व कॉमर्स डिपार्टमेंटला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापिका जाधव मॅडम। प्रथमतः तुम्हा सर्वांना इंटरनॅशनल अकाउंटिंग डेच्या खूप खूप शुभेच्छा। काही व्यक्तीकडून असं म्हटलं जातं अकाउंट आणि मॅथ्स या दोन्ही विषयामध्ये सारखेपणा आहे। असे नसून अकाउंट आणि मॅथ्स हे दोन्ही विषय वेगळे आहेत, दोन्ही विषयामध्ये फरक आहे, साम्य आहे। अकाउंट या विषयाबद्दल बोलायचं झालं, अकाउंट विषय जर आपण समजून घेतला, काळजीपूर्वक ऐकला तर या विषयामध्ये आपल्याला स्कोरिंग करता येते, इव्हन आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळत असतात। अशाच साध्या सोप्या पद्धतीने शिकविणाऱ्या आमच्या म्हणजेच श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चाकण प्रशालेच्या उत्कृष्ट तज्ज्ञ प्राध्यापिका काळे मॅडम, जे विद्यार्थ्यांना अकाउंट या विषयाचं ज्ञान म्हणजेच शिकवण्याचं काम करतात। मॅडम प्रशालेमध्ये अध्यापनाचं कार्य हे करीत असतातच, त्याचप्रमाणे मॅडमचं स्वतःचं अकाउंट या विषयाचं यूट्यूब चॅनल आहे की ज्यामध्ये मॅडमनी स्वतः 11वी व 12वी या दोन्ही वर्गातील प्रत्येक विषयावरती व्हिडिओजही बनवलेले आहेत। मॅडमनी जे अकाउंट या विषयाचे व्हिडिओज बनवलेले आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना तर आहेच, त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा आहे। म्हणजेच मॅडमनी जो त्यातलाच एक अकाउंट विषयामधील GST सारखा जो विषय त्यांनी स्वतः तयार केलेला आहे, जो बनवलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला की ज्याच्यामुळे आम्हाला GST म्हणजे काय, GSTचे प्रकार काय असतात, टॅक्स आणि GST यांचाच काय संबंध आहे हे आम्हाला समजू शकले। त्यामुळे मॅडम प्रथमतः तुमचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना इंटरनॅशनल अकाउंटिंग डेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी खता SD श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण या ठिकाणी अकाउंटिंग हा विषय शिकवते। जगभरामध्ये 10 नोव्हेंबर हा दिवस इंटरनॅशनल अकाउंटन्सी दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानिमित्ताने सगळ्या कॉमर्स डिपार्टमेंटला माझ्यातर्फे इंटरनॅशनल अकाउंटिंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। इंटरनॅशनल अकाउंट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज इंटरनॅशनल अकाउंटिंग डे, त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज इंटरनॅशनल अकाउंटिंग डे, तर इंटरनॅशनल अकाउंटिंग डेच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। What is a partnership? It is the relation between persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any one of them acting for all. Thank you. What is a balance sheet? Balance sheet is a statement showing financial position on a particular day. Thank you. तुम्हाला
गुड मॉर्निंग मॅम. अकाउंटिंग डेच्या हार्दिक शुभेच्छा. अकाउंटिंग डे हा 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. अकाउंटिंग डेचा शोध हा लुकाडी बर्गो यांनी लावला. अकाउंट म्हणजे ज्या विषयामध्ये व्यवहारातील घडणाऱ्या माहितींची नोंदणी केलेली असते. थँक्यू मॅम अँड अकाउंटिंग डेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी अमर पाटील. आज 10 नोव्हेंबर 2023 इंटरनॅशनल अकाउंट दिनानिमित्त सर्वांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा.